नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक गोविंद जाधव, राठोड एमपीसी अकॅडमी, विसावा नगर, आयटीआय कॉर्नर, नांदेड. प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीसी अकॅडमी तर्फे पण इथून पुढं कंबाईनच्या परीक्षेसाठी ती संभाव्य असलेले इतिहासाचे प्रश्न आणि त्याचबरोबर इतिहासाच्या प्रश्नाबरोबरच आपण लाईव्ह त्याचबरोबर ऑफलाईन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. केवळ इतिहासच नाही तर कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रत्येक विषयाचं इथं तुम्हाला राठोड एमपीसी अकॅडमी मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचं रेकॉर्डेड बॅच मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला लाईव्ह बॅच पाहिजे असेल, लाईव्ह बॅच मिळेल. किंबहुना आपल्याला ऑफलाईन बॅच करायचं असेल तर ऑफलाईन बॅच सुद्धा इथं तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला इथं राठोड एमपीसी अकॅडमीचा इथं तुम्हाला हे लिंक पाठवण्यात आलेली आहे. राठोड एमपीसी अकॅडमी ही या अकॅडमीची या ऍपची इथं लिंक पाठवण्यात आलेली आहे. ही लिंक आपण प्ले स्टोर मध्ये जाऊन डाउनलोड करू शकतात आणि आगामी बॅचेस त्याचबरोबर आता चालू असलेल्या बॅचेस या बॅचेस बद्दल तुम्ही माहिती बघू शकतात. आज आपण इतिहासाबद्दल कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति संभाव्य प्रश्न कोणते आहेत त्याची आपण आजपासून प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. ती संभाव्य प्रश्न कंबाईनच्या दृष्टिकोनातून इतिहासाबद्दलचे कोणते प्रश्न असतील त्या प्रश्नाबद्दल आज आपण इथं चर्चा करणार आहोत. चला मग आपण पहिल्याच प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर. हिंदुस्थानच्या शोधात निघालेल्या युरोपियनांचा योग्य क्रम ओळखा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हेही मान्य करू 1757च्या उठावापासून आपल्याला कंबाईनचा सिलेबस सुरू आहे. 1857चा उठाव ते 1947 पर्यंत. पण याचा अर्थ असा नाही की मागचे कुठले प्रश्न ते विचारणार नाही. मग आपण 1857च्या उठावाच्या पाठीमाग का जातो? मित्रांनो, क्रिकेट नावाचा खेळ असतो आणि क्रिकेट नावाचा खेळ जेव्हा आपण खेळत असतो, मला सांगा, तिथे एक अंपायर असतो. तुम्ही बॉलिंग जर करत असाल, कितीही दुरून पळत या, अंपायर जवळ जी लाईन असते त्या अंपायर पासल्या लाईन पासून तुम्हाला बॉल टाकायचा आहे. मग जो गोलंदाज तेच गोलंदाजी करतो किंवा फास्टर गोलंदाज आहे, तर तो पाठीमागं का जातो? 15 ते 20 पावलं तो पाठीमागं का जातो? कारण त्याला माहिती आहे आपल्या पुढच्या कामाला पाठीमागं गेल्याशिवाय पुढच्या कामाला गती मिळत नाही. अचूक वेग सापडत नाही, प्रॉपर स्पीड सापडत नाही, चेंडूची गती सापडत नाही, अचूक सापडत नाही. म्हणून आपल्याला थोडंसं पाठीमागं जावंच लागतं. असं नाही की त्याने 1857 पासून जरी सिलेबस डिक्लेअर केला, पाठीमागच्या अनेक प्रश्नावर त्यांनी एक तरी कटाक्ष टाकलेला असतो. त्यातलाच आज आपला हा पहिला प्रश्न आहे. हिंदुस्थानच्या शोधात निघालेल्या युरोपियनांचा योग्य क्रम ओळखा. आपल्याला आतापर्यंत एवढंच सांगितलेलं आहे की भारताचा शोध वास्को द गामाने लावला. निश्चित 100% ते उत्तर बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, वास्को द गामा भारतात येण्यापूर्वी हे युरोपियन लोक जेव्हा भारतामध्ये येत होते त्यांना हिंदुस्थानचा शोध घ्यायचा होता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या युरोपियन लोकांना हिंदुस्थानचा शोध का घ्यायचा होता? कारण या अगोदर हिंदुस्थानच्या शोधाच्या अगोदर युरोप खंडातले राष्ट्र आणि आशिया खंडातले राष्ट्र या दोघांच्या मधली महत्वाची बाजारपेठ होती, ती म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर. 1453 साली कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर तुर्कस्तानने जिंकून घेतलं. मित्रांनो, तुर्कस्तानने हे शहर जिंकून घेतलं खरं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, अरबांनी ख्रिश्चनावर मिळवलेला तो पहिला विजय होता. तर युरोपियन राष्ट्राला कळलं तुर्कस्ताननं कॉन्स्टॅन्टिनोपल शहर जिंकून घेतलं. आशिया खंड आणि युरोप खंड या दोघातली महत्वाची बाजारपेठच बंद पडली. मग युरोपियन राष्ट्रांना कळलं, चला आपण आशिया खंडाच्या शोधात जायचं. आशिया खंडामध्ये हिंदुस्थान नावाचं राष्ट्र आहे. या लोकांना आशिया खंडाच्या शोधात यायचं आहे. परंतु लक्षात घ्या, त्यांना आशिया खंडाच्या शोधामध्ये हिंदुस्थान हे राष्ट्र अपेक्षित होतं. कारण
कॉन्स्टॅन्टिनोपल येथे दोन्ही खंडातले राष्ट्र येऊन जेव्हा व्यापार करत होते तेव्हा या लोकांना कळलं होतं आशिया खंडातली सर्वात मोठी कच्च्या मालाची आणि कच्च्या मालाची बाजारपेठ हिंदुस्थान आहे. म्हणून हिंदुस्थानच्या शोधामध्ये युरोपियन राष्ट्र निघाले. मग या युरोपियन राष्ट्रातून जे जे सुरुवातीला आले त्यांचा योग्य क्रम ओळखा. मित्रांनो, युरोपियन राष्ट्रातून सर्वात अगोदर आशिया खंडाच्या म्हणजे हिंदुस्थानच्या शोधात निघालेला पहिला व्यक्ती कोण? तुम्हाला इथं क्रम दिलेला आहे. अमेरिगो व्हेस्पुसी, कोलंबस, बार्थोलोम्यू डायस की वास्को द गामा. दुसरा ऑप्शन आहे कोलंबस, बार्थोलोम्यू डायस, अमेरिगो व्हेस्पुसी की वास्को द गामा. तिसरं ऑप्शन बार्थोलोम्यू डायस, कोलंबस, अमेरिगो व्हेस्पुसी, वास्को द गामा. तुम्हाला इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. हिंदुस्थानच्या शोधात निघालेला पहिला युरोपियन खलासी बार्थोलोम्यू डायस होता. पण त्याला खूप दूरपर्यंत येता आलं नाही. 7 समुद्र पार करून भारतात येणं सोपं नव्हतं आणि प्रवास समुद्र मार्गे होता. त्यामुळं हिंदुस्थानच्या शोधात निघालेला पहिला युरोपियन खलासी हा बार्थोलोम्यू डायस होता. पण त्याला निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी यश आलं नाही. त्या बार्थोलोम्यू डायसच्या नंतर आला तो म्हणजे कोलंबस. कोलंबसने खूप दूरपर्यंत प्रवास केला. परंतु त्याला हिंदुस्थानच्या शोधापर्यंत येता आलं नाही. तो अमेरिकेमध्येच थांबला आणि अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला. त्यानंतर युरोपियन खलाशी निघाला तो म्हणजे अमेरिगो व्हेस्पुसी. त्यालाही दूरपर्यंत येता आलं नाही. तोही अर्ध्या वाटेतच थांबला आणि तो जिथे थांबला त्या प्रदेशाला त्याला नाव दिलं अमेरिका. 2 प्रश्न नीट लक्षात घ्या. अमेरिकेला अमेरिका हे नाव अमेरिगो व्हेस्पुसी यांनी दिलं. परंतु तिथं अमेरिका आहे याचा शोध मात्र कोलंबसने लावलेला होता. इसवी सन 1492 साली कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. पण अमेरिकेला अमेरिका हे नाव अमेरिगो व्हेस्पुसी यांनी दिलेलं होतं. सगळ्यात अगोदर निघाला तो बार्थोलोम्यू डायस. नंतर आला कोलंबस ज्यानं अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकेला अमेरिका नाव देणारा कोलंबसच्या नंतर आला अमेरिगो व्हेस्पुसी आणि त्यानंतर आला युरोपियन खलासी वास्को द गामा. सगळ्यात शेवटी आला तो वास्को द गामा आणि वास्को द गामानं भारताचा शोध अर्थातच 20 मे 1496 ला तो समुद्र मार्गे भारतात येत असताना समुद्रातला प्रदेश होता केप ऑफ गुड होप. या केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो भारताच्या कालिकत बंदरात उतरला आणि भारताचा शोध लावणारा व्यक्ती वास्को द गामा ठरला. त्या प्रश्नाकडे या. हिंदुस्थानच्या शोधात निघालेल्या युरोपियनांचा योग्य क्रम ओळखा. पहिला बार्थोलोम्यू डायस, दुसरा कोलंबस, तिसरा अमेरिगो व्हेस्पुसी आणि चौथा वास्को द गामा. दिलेल्या पर्यायापैकी तुमचं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतर जो आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न. युरोपियनांचा भारतातून जाण्याचा योग्य क्रम ओळखा. मित्रांनो, त्या अगोदर आपण युरोपियनांचा भारतात येण्याचा क्रम, आता हे जाण्याचा म्हटलेला आहे. मग युरोपियनांचा भारतात येण्याचा योग्य क्रम कोणता होता? सगळ्यात अगोदर भारतामध्ये कोण आलं? भारतात सगळ्यात अगोदर आला पोर्तुगीज, त्यानंतर आला डच, मग आला इंग्रज आणि शेवटी आला तो फ्रेंच. हा युरोपियनांचा भारतात येण्याचा योग्य क्रम PDEF. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच हा युरोपियनांचा भारतात येण्याचा योग्य क्रम आहे. तर आपल्याला प्रश्न विचारलाय कोणता? युरोपियनांचा भारतातून जाण्याचा योग्य क्रम ओळखा. जे युरोपियन राष्ट्रापैकी 4 राष्ट्र भारतात आले त्यापैकी सगळ्यात अगोदर भारतातून निघून कोण गेलं होतं? ऑप्शन पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. डच, फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज. बघा
भारतातून सगळ्यात अगोदर निघून जाणारं युरोपियन राष्ट्र होतं डच. ब्रिटिशांनी डचांना सगळ्यात अगोदर भारतातून युद्धात पराभव करून त्यांना हाकालून लावलं. सगळ्यात अगोदर गेला ते राष्ट्र आहे डच, ज्याला आपण हॉलंड सुद्धा म्हणू शकत होतो त्या काळामध्ये. सगळ्यात अगोदर निघून गेला डच. त्यानंतर 2 नंबरला गेला 15 ऑगस्ट 1947 ला डचांनी भारत सोडला. तो ते केव्हा सोडला होता? डचांनी 1795 ला भारत सोडला. 15 ऑगस्ट 1947 ला दुसरं राष्ट्र आहे ते इंग्रज. आणि त्याच्यानंतर 1900 त्याच्यानंतर जे भारतातून निघून जाणार राष्ट्र आहे ते म्हणजे फ्रेंच 1961. सगळ्यात शेवटी गेला तो म्हणजे पोर्तुगीज. माफ करा 1954 ला फ्रेंच निघून गेले. 1961 ला पोर्तुगीज भारतातून निघून गेलेले. म्हणजे डचांनी 1794 ला भारत सोडला. इंग्रजांनी 15 ऑगस्ट 1947 ला भारत सोडला. फ्रेंचांनी 1954 साली भारत सोडला. पोर्तुगीजांनी 1961 ला भारत सोडला. भारतातून निघून जाणारं पहिलं राष्ट्र डच, दुसरा इंग्रज, तिसरा फ्रेंच, चौथा पोर्तुगीज. युरोपियनांचा भारतातून जाण्याचा योग्य क्रम कोणता? ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचा योग्य क्रम असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या इंग्रजाने भगवद्गीतेचं इंग्रजीत भाषांतर केलं? मित्रांनो, मुळात आमची भगवद्गीता संस्कृत मधून होती. हे इंग्रज इतके चालाक होते आणि इतके हुशार होते ना, या इंग्रजांनी भारतात आल्याच्या नंतर अगोदर आमची संस्कृत भाषा शिकली. कारण इंग्रजाला माहित होतं इथला भारतातला सगळे कायदे वगैरे हे संस्कृत भाषेतून लिहिलेले होते. आणि इथलं सगळीच लिखाण संस्कृत भाषेतून होती. इंग्रज इतके चालाक होते की भारतात येण्याच्या पूर्वी इंग्रजांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या महाविद्यालयात त्यांच्या कॉलेजमध्ये संस्कृत विषय सिलेबसला ठेवला आणि संस्कृत ते तिथून शिकून यायचे. नाही म्हणायला पंडिता रमाबाईचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. पंडिता रमाबाई जेव्हा इंग्लंडमध्ये गेल्या तेव्हा पंडिता रमाबाई त्या शिकायला गेल्या होत्या, परंतु त्यांना संस्कृत येत होतं म्हणून इंग्लंडच्या महाविद्यालयामध्ये त्यांना इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांना रुजू करण्यात आले. ते इंग्रज भारतात येण्याच्या अगोदर संस्कृत भाषा शिकता येत होते. आमचं दुर्दैव इतके दिवस इंग्रज भारतात राहिले, परंतु त्यांची इंग्रजी भारत सोडून आज अमृत महोत्सवी वर्ष आम्ही जरी साजरा केला, इंग्रजांनी भारत सोडून 75 वर्ष उलटून गेली, पेक्षा जास्त वर्ष झाली, परंतु त्यांची इंग्रजी अजून आम्हाला नीट समजली नाही. पण जेव्हा ते भारतात आले होते ना, जेव्हा ते भारतात येत होते तेव्हा ते संस्कृत विषय शिकून आलेले होते. आता इथं प्रश्न हा विचारला गेला, खालीलपैकी कोणत्या इंग्रजाने भगवद्गीतेचं इंग्रजीत भाषांतर केलं? भगवद्गीतेचं भाषांतर करणारा इंग्रज ऑप्शन जेम्स ऑगस्ट हिकी. मित्रांनो, जेम्स ऑगस्ट हिकी यांनी इंग्रजांचं भारतातलं पहिलं वर्तमानपत्र ते बेंगाल गॅजेट हे 1780 साली सुरू केलं. त्याचा आणि भगवद्गीतेचा संबंध येत नाही. जेम्स ऑगस्ट हिकी यांनी इंग्रजांचं भारतातलं पहिलं वर्तमानपत्र दी बेंगाल गॅजेट हे सुरू केलेलं होतं. दुसरा पंडित सर चार्ल्स विल्किन्स. तिसरा वॉरेन हेस्टिंग, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. आणि ऑर्थर वेलस्ली हा लॉर्ड वेलस्लीचा भाऊ होता. त्याचा वॉरेन हेस्टिंगचा संबंध येत नाही. पण वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये भगवद्गीतेचं इंग्रजीत भाषांतर करण्यात आलं आणि भगवद्गीतेचं इंग्रजीत भाषांतर करणारा इंग्रज होता पंडित सर चार्ल्स विल्किन्स. त्या इंग्रजांनी भगवद्गीतेचं इंग्रजीत पहिल्यांदा भाषांतर केलं. तर जेम्स ऑगस्ट हिकी यांनी इंग्रजांचं भारतातलं पहिलं वर्तमानपत्र दी बेंगाल गॅजेट हे सुरू केलं. ऑप्शन पैकी ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. वॉरेन हेस्टिंग्स बाबत पुढील पैकी काय खरे नाही? आधी लक्षात घ्या वॉरेन हेस्टिंग कोण होता. 1772 साली वॉरेन हेस्टिंग भारतात आला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सांभाळायला.
त्याला कुणाच्या जागी नियुक्त केलं तर रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हच्या ठिकाणी वॉरेन हेस्टिंगला नियुक्त केलं. मग रॉबर्ट क्लाइव्ह गेला कुठं? रॉबर्ट क्लाइव्हवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्हला 1772 इंग्लंडला परत बोलावून त्याच्यावर चौकशी समिती नेमली. जेव्हा रॉबर्ट इंग्लंडला गेला तेव्हा त्याचा कारभार पाहण्यासाठी भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पाहण्यासाठी पाचारण करण्यात आलं. ते कोणाला? वॉरेन हेस्टिंग्ज यांना. आणि वॉरेन हेस्टिंग 1772 ते 1785 या दरम्यानच्या काळात तो भारतात येऊन तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून काम करत होता. वॉरेन हेस्टिंग बाबत तुम्हाला इथं काही विधानं देण्यात आलेली आहेत. वॉरेन हेस्टिंग बाबत पुढील पैकी काय खरे नाही किंवा कोणते विधान खरे नाही? ऑप्शन नंबर 1, भारतात सर्वप्रथम जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. अगदी बरोबर आहे. वॉरेन हेस्टिंगने इसवी सन 1772 साली भारतात पहिल्यांदा त्यांनी कलेक्टर पद निर्माण केलं. तेव्हापासून आज तागायत भारतामध्ये कलेक्टर पद अस्तित्वात आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन, नंदकुमार फाशी प्रकरणाशी ते संबंधित होते. अब्सोल्युटली राईट. यांच्याच काळात अयोध्येचं बेगम प्रकरण, नंदकुमार फाशी प्रकरण, रोहिलखंड प्रकरण आणि चेतासिंग प्रकरण, एकूण 4 प्रकरण वॉरेन हेस्टिंगच्या काळात घडलेली आहेत. आणि हकनार नंदकुमारला फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि ही फाशीची शिक्षा म्हणजे पहिला न्यायालयीन खून आहे. भारतात आल्यानंतर इंग्रजांचा पहिला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होता एलिझा इम्पे. या एलिझा इम्पेने वॉरेन हेस्टिंगचं ऐकून नंदकुमार या सावकाराला चुकीच्या प्रकरणात अडकावून त्याला चुकीच्या पद्धतीने फाशी देण्यात आली. न्यायालयीन पहिला खून भारतातला कोणता? तर नंदकुमार फाशी प्रकरण. हे घडलं कुणाच्या बाबतीत? वॉरेन हेस्टिंगच्या. म्हणून वॉरेन हेस्टिंग यांच्यासोबत हे प्रकरण संबंधित आहे. म्हणजे विधान पहिलं आणि विधान दुसरं हे दोन्ही विधान बरोबर आहेत. नंबर 3, वॉरेन हेस्टिंगच्याच काळात 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला. यांच्याच काळात 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पास करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला कारभार पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच तिसरं विधान हे सुद्धा बरोबर आहे. चौथं विधान, यांच्याच काळात रोहिलखंड प्रकरण घडले. कारण रोहिलखंड मध्ये मराठे आणि रोहिले या दोघांमध्ये वाद होता तो खंडणीच्या बाबतीत. आणि साहजिकच आहे की यावेळी इथल्या रोहिल्यांनी अयोध्येच्या नवाबाला पाचारण केलं. नवाबाने त्याला खंडणी मागितली आणि खंडणी मागून मराठ्यांचा नवाबाने पराभव केलेला होता. परंतु रोहिले नवाबाला पुन्हा खंडणी द्यायला तयार नव्हते, इनामाची रक्कम द्यायला तयार नव्हते. मग त्यावेळी वॉरेन हेस्टिंगला या प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी लागली. हेही प्रकरण त्यांच्याशी संबंधित आहे. आता प्रश्न बघा, वॉरेन हेस्टिंग यांच्या बाबत पुढील पैकी काय खरे नाही? चारही विधानं बरोबर आहेत. मग ऑप्शन बघा, फक्त अ व ब चूक, ब व क चूक, क व ड चूक आणि इकडे यापैकी नाही. वरील विधानापैकी कोणतंही विधान चुकीचं नाही. सगळे बरोबर आहेत. त्यानं चुकीचं विधान ओळखायला सांगितलं. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. योग्य जोड्या जुळवा. इथं तुम्हाला लढाईच्या तारखा दिलेल्या आहेत. कोणती लढाई केव्हा झाली ते सांगायचं आहे. प्लाशीची लढाई 23 जून 1757 ला प्लाशीची लढाई झालेली. वांदिवसची लढाई 1760 साली वांदिवसची लढाई झाली. वांदिवसची लढाई कोणाकोणात झाली? इंग्रज विरुद्ध फ्रेंच. या लढाईमध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा नेस्ता नाबूत पराभव केला. या लढाईच्या नंतर इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्ये मैत्रीचा तह झाला आणि या तहानुसार पुढे कित्येक वर्षे या दोघात युद्ध झालं नाही. प्लाशीची लढाई कोणाकोणात झाली? 23 जून 1757 ला प्लाशीची लढाई
सिराज उद्दौला विरुद्ध इंग्रज रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये 1757 ला ती लढाई झाली. त्यानंतर बक्सारची लढाई 1764 साली झालेली आहे. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई मीर कासिम, अयोध्येचा नवाब तुझा उद्दौला आणि शाह आलम, मीर कासिम, शाह आलम, सुजा उद्दौला विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई झाली. यानंतर पानिपतची लढाई. तसं तर पानिपतच्या 3 लढाई आहेत मित्रांनो. पानिपतची पहिली लढाई 1526 ला झाली. पानिपतची दुसरी लढाई 1556 ला झाली आणि पानिपतची निर्णायक तिसरी लढाई, ही लढाई मात्र 14 ऑक्टोबर 1761 साली झाली आणि त्यापैकी हीच तारीख तुम्हाला देण्यात आली. आता तुम्हाला बरोबर जोड्या लावायचे. प्लासीची लढाई 1757, अ ला 3 म्हणजेच तुमचं करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे? अ 3. बक्सारची लढाई, वांदिवची लढाई 4, हे पहा 4. बक्सारची लढाई 1 बरोबर आणि पानिपतची लढाई 2. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं चूक उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1857 चा उठाव झाला. 1857 च्या उठावामध्ये अनेक नेतृत्वकार समोर आले. अनेकाने आपापल्या प्रांताचं नेतृत्व केलं आणि त्यामध्येच तुम्हाला हा प्रश्न विचारला की 1857 च्या उठावामध्ये कोण कुठलं नेतृत्व केलं, त्याबाबत तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. लखनौचा उठाव नवाब वाजिद अली शाह, कानपूरचा उठाव नानासाहेब पेशवे, बरोबर आहे. बिहारचा उठाव राजा कुंवर सिंग, वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रातला खानदेशचा उठाव हरजा सिंग उर्फ काजी सिंग, हे पण बरोबर आहे. राहिला प्रश्न पहिला. लखनौच्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलं होतं. जेव्हा त्यांच्या नवऱ्यांना चुकीच्या प्रकरणात फडकवण्यात आलं, तेव्हा बेगम हजरत महलला पर्याय नव्हता. बेगम हजरत महलने एक मुलगा दत्तक घेतला. त्याचं वय होतं 18 वर्ष आणि त्या मुलाचं नाव होतं बिरजिश कादीर. त्या बिरजिश कादीरला दत्तक घेऊन बेगम हजरत महल लखनौ संस्थान सांभाळत होती. परंतु इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर या योजनेखाली संस्थान खालसा धोरण सुरू केलं आणि बेगम हजरत महलचं संस्थान खालचं होणार म्हणून तिनं लखनौच्या उठावाचं नेतृत्व केलं. त्यामुळं नवाब वाजिद अली शाह हे उत्तर चुकीचं आहे. चुकीची जोडी कोणती? ऑप्शन क्रमांक 1 ही जोडी मात्र चुकीची आहे. हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने वाचून असत्य विधान किंवा विधाने ओळखा. एल्फिन्स्टनने मुंबई प्रांतात मौजेवारी पद्धत सुरू केली, ती बरोबर. लॉर्ड माउंटस्टूट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर बनला. 1818 साली इंग्रज मराठे तिसरं युद्ध संपल्याच्या नंतर जेव्हा 1818 साली महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला, तेव्हा मुंबई प्रांत निर्माण करण्यात आला. मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटस्टूट एल्फिन्स्टन यांना बनवण्यात आलं. मग लॉर्ड माउंटस्टूट एल्फिन्स्टनने अगोदर मुंबई प्रांतामध्ये रयतवारी आणि महालवारी दोन्हीही जमिनीच्या संदर्भातले कायदे लागू केले होते. परंतु त्याला यावेळी रयतवारी आणि महालवारी या दोन्हीही पद्धतीमध्ये दोष दिसून आल्याच्या नंतर माउंटस्टूट एल्फिन्स्टनने या दोन्हीही जमिनीचे कायदे रद्द करून नवीन मौजेवार पद्धत सुरू केली. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, महाराष्ट्राच्या कोकण भागात कोट पद्धत अस्तित्वात होती, अगदी बरोबर. इंग्रजांनी भारतात येऊन रयतवारी, महालवारी ही मौजेवारी पद्धत सुरू केली किंवा कायमधारा पद्धत सुरू केली. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये अगोदरच महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये सावकारी पद्धत, एकमेकांचे सावकारी व्याजानं पैसे देणं, पण खोताचे पैसे लवकर फिटत नव्हते. महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये ऑलरेडी इंग्रजांच्या या पद्धतीच्या अगोदरच महाराष्ट्राच्या कोकण भागात
पोत पद्धत अस्तित्वात होती, हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान, कायमधारा पद्धतीत शेतकरी जमिनीचा मालक बनणे, हे विधान चुकीचं. कायमधारा पद्धतीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना जमिनी कायमच्या मिळाल्या. लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल प्रांताचा जेव्हा तो गव्हर्नर जनरल बनतो, तेव्हा त्यानं सर जॉन शोअर आणि गव्हर्नर ग्रांट यांच्या मदतीने बंगालमधल्या शेतकऱ्यांचा अभ्यास करून तिथल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी जमिनी दिल्या. मित्रांनो, जमिनी कायमस्वरूपी देऊन टाकल्या, परंतु तिथला शेतकरी जमिनीचा मालक झाला नाही. शेती कायमची मिळाली, पण तो जमिनीचा मालक झाला नाही. भारतातला शेतकरी जमिनीचा मालक कोणत्या पद्धतीत झाला? रयतवारी पद्धतीमध्ये भारतातला शेतकरी जमिनीचा कायमचा मालक बनला. कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीचा मालक बनला नाही, तर कायमधारा पद्धतीमध्ये भारतात यावेळी इथला शेतकरी त्याला कायमस्वरूपी जमिनी मिळाल्या, पण मालक बनला नाही. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. पुढचं विधान, होल्ट मेकंजीने महालवारी पद्धत सुरू केली, हे विधान बरोबर आहे. बंगाल सॉरी पंजाब प्रांतामध्ये त्यांनी महालवारी पद्धत सुरू केलेली होती, हे विधान बरोबर आहे. चुकीचं विधान आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर तुमचं चुकीचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे या. खालीलपैकी कोणते कारण 1857च्या उठावाचे आर्थिक कारण होऊ शकत नाही? आधी लक्षात घ्या, आर्थिक कारणे कोणती? 1857च्या उठावाची आर्थिक कारणे कोणती? लघु उद्योगधंद्यांचा ऱ्हास, भांडवलदार वर्गाचा उदय, भारतातल्या शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण. मी आर्थिक शब्द वापरतोय. नुसतं शेतकऱ्यांचं शोषण म्हणलं तर ते सामाजिक कारण होऊ शकेल, पण शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण, एकतर लघु उद्योगांचा ऱ्हास, भांडवलदार वर्गाचा उदय, इथल्या शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण, हे आर्थिक कारण होऊ शकतात. 1857च्या उठावाचे हे आर्थिक कारण होऊ शकतात. बघूया ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे. लघु उद्योगांचा ऱ्हास, हे कारण बरोबर आहे. भांडवलदार वर्गाचा उदय, हे पण कारण बरोबर आहे. तिसरं, ख्रिश्चन धर्माचा प्रचार, हे कारण होऊ शकत नाही. धर्म हे धार्मिक कारणात येतं. 1857च्या उठावाचे धार्मिक कारण, त्या धार्मिक कारणामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि मुस्लिमांना आकर्षित करणारी विशेष धोरणे हे धार्मिक कारणात येतात, आर्थिक कारणात येत नाहीत. त्यामुळं तुमचं हे उत्तर चुकीचं असू शकतं. म्हणजे 1857च्या उठावाचं आर्थिक कारण ऑप्शन क्रमांक 3 हे होऊ शकत नाही. या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी एनफिल्ड बंदुकीचे प्रशिक्षण देणारे केंद्र नव्हते? मित्रांनो, अगोदर नीट समजून घ्या एनफिल्ड बंदूक काय होती. 1857च्या उठावापूर्वी इंग्रजांनी भारतातल्या अनेक लोकांना, वेगवेगळ्या धर्मातल्या हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध कुणी असो, या सगळ्यांना बळजबरीनं त्यांनी उचलून पोलीस म्हणून त्यांना नियुक्ती दिलेली. आणि या सगळ्यांना लढण्यासाठी एनफिल्ड नावाची बंदूक देण्यात आली. पण ही बंदूक कशी चालवावी याची ट्रेनिंग मात्र भारतातले लोक जे इंग्रजाकडे पोलीस शिपाई म्हणून लागलेले आहेत, त्यांना अजून एनफिल्ड बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण नव्हतं. म्हणून या भारतीय लोकांना, ज्यांना इंग्रजांनी उचलून पोलीस केलेलं होतं, बळजबरीनं ज्यांना पोलीस केलेलं होतं, अशा लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी, या पोलीस लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी काही ठिकाणी इंग्रजांनी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आणि इथं काय विचारलंय तुम्हाला, पुढील पैकी कोणत्या ठिकाणी एनफिल्ड बंदुकीचे प्रशिक्षण देणारे केंद्र नव्हते? 3 ठिकाणी होते. यात एक एक ठिकाण असं दिलंय की ते चुकीचं असणार आहे. बघा कुठं कुठं होते. पठाणकोट नाही. पठाणकोटला एनफिल्ड बंदुकीचं प्रशिक्षण देणारं केंद्र नव्हतं. सियालकोट येथे होतं, अंबाला होतं आणि डमडम येथे होतं. सियालकोट, डमडम, अंबाला या 3 ठिकाणी एनफिल्ड बंदुकीचं प्रशिक्षण देणारे केंद्र होते. फक्त पठाणकोट येथे केंद्र नव्हतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा.
चुकीची जोडी ओळखा. फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? ऑर्थर वेल्सली. सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरुवात लॉर्ड डलहौसी. बरोबर. भारतात प्रथमच इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड विल्यम बेटिंग. अगदी बरोबर. पेंढाऱ्यांचा भारतात कायमचा बंदोबस्त कुणी केला? उत्तर आहे लॉर्ड हेस्टिंग्स. हेही उत्तर बरोबर आहे. फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना इसवी सन 1800 मध्ये करण्यात आली आणि या महाविद्यालयाची स्थापना केला होता तो इंग्रज लॉर्ड वेलस्ली. मान्य करू की हे महाविद्यालय जास्त काळ चाललं नाही. 1800 मध्ये त्यांनी कोलकात्यामध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली, पण 1802 ला त्याला हे महाविद्यालय बंद करावं लागलं. बंद होऊ द्या हरकत नाही, पण नोंद झाली. कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. हे उत्तर चुकीचं आहे. ऑर्थर वेल्सली चुकीचं आहे. चुकीची जोडी कोणती? ऑप्शन क्रमांक 1. ऑर्थर वेल्सली लॉर्ड वेल्सलीचा भाऊ होता. त्यांनी नाही तर त्याच्या भावाने म्हणजे लॉर्ड वेल्सलीने ते चालू केले. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. 1857च्या उठावामध्ये 1857च्या उठावापूर्वी भारतात काही उठाव झाले होते आणि त्या उठावाचं नेतृत्व कोण कुठून केलेलं होतं? अहोमांचे बंड. भारतात 1857च्या उठावापूर्वी अहोमानी जे बंड केलं, या अहोमांचे बंड भारतात पहिल्यांदा कुठून सुरुवात झालेली होती? जर तुम्ही नीट बघत असाल, अहोमांचे बंड करणारा व्यक्ती होता तो म्हणजे शहा. पागलपंथीचा बंड. पागलपंथीच्या बंडाला येत असाल तर डेफिनेटली मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. पाईकांचा बंड, बक्षी, जगनबंधू, विद्याधर. तर खाशीचे बंड. तर यापैकी एक जोडी आपल्याला पकडायचा आहे. पाईकांचा उठाव कुणी केला? बक्षी, जगनबंधू, विद्याधर. म्हणजे कला नंबर 2. कला नंबर 2. ऑप्शन क्रमांक 1. इथं बघा अहोमांचे बंड, माफ करा, गोमदर कुंवर, पागलपंथीचा उठाव टिपू शहा, कैकांचा उठाव बक्षी जगनबंधू आणि खाचीचे बंड तीरथ सिंग. हे 1857च्या उठावाच्या अगोदरचे उठाव आहेत आणि तुम्हाला हे उठाव सुद्धा पाठांतर ठेवावे लागतीलच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. 1857च्या उठावाबाबत काही व्यक्तीने आपली मतं प्रदान केलेली होती. काही व्यक्तींनी आपली मतं मांडलेली होती. तर हे मत कोणाचं आहे तुम्हाला ओळखायचं आहे. मध्ययुगीन व्यवस्था वाचवण्यासाठी व गेलेली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी केलेला अखेरचा लढा म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव म्हणजे नेमकं काय? तर या ओळीत त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. ओळ काय? मध्ययुगीन व्यवस्था वाचवण्यासाठी व गेलेली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी केलेला भारतीयांचा अखेरचा लढा म्हणजे 1857चा उठाव होय. हे मत देणारा पुढील व्यक्ती कोण? डॉक्टर सेन, सर जॉन सिली, अशोक मेहता की विदास सावरकर? हे मत मांडलेलं आहे अशोक मेहता यांनी. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर 1857च्या उठावावर आधारित तुम्हाला इथं काही पुस्तकं आणि त्या पुस्तकाच्या लेखकांच्या जोड्या तुम्हाला इथं सांगण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आतापर्यंतचे प्रश्न जर तुम्ही बघत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकेल. 1857च्या उठावावर आधारित आतापर्यंत जेवढे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेले त्या प्रश्नाला अनुषंगाने तुम्ही थोडासा मागचा जर पेपर अनालिसिस करत असाल तुमच्या लक्षात येईल कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी सगळेच प्रश्न अगोदर तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. तर एक मिनिट थोडंसं पाणी पितो. 1 मिनिटाचा वेळ द्या. बघा इथं कंपल्सरी एक 10 1857च्या उठावावर आधारित एक 10 पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेले आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. यापैकी तुम्हाला विचारण्यात आलेला पहिला प्रश्न कोणता बघा. द हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनी या पुस्तकाचे लेखक. द स्टोरी ऑफ द इंडियन म्युटिनी, द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी,
आणि द सिपॉय म्युटिनी अँड रिव्होल्ट ऑफ 1857. पुढे तुम्हाला या पुस्तकाचे लेखक दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला योग्य जोडी ओळखायचं आहे. तुमचं पहिलं पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनिटी. हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनिटी या पुस्तकाचे लेखक आहेत T.R. होल्म्स. यांनी हे पुस्तक लिहिलं. आता दुसरं पुस्तक आहे द स्टोरी ऑफ द इंडियन म्युटिनिटी. या पुस्तकाचे लेखक आहेत शशीभूषण चौधरी. तिसरं पुस्तक आहे तुमचं द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनिटी. द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनिटी या पुस्तकाचे लेखक आहेत सर सय्यद अहमद खान. द सिपॉय म्युटिनिटी अँड रिव्होल्ट ऑफ 1857 या पुस्तकाचे लेखक आहेत R.C. मुजुमदार. हे पाठांतर करावे लागतील. यात तुम्हाला दुसरा कुठला पर्याय असणार नाही. मग आता ऑप्शन बघा. हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनिटी 1 ला 3. 1 ला 3. द स्टोरी ऑफ द इंडियन म्युटिनिटी शशीभूषण चौधरी. हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनिटी 3. द स्टोरी ऑफ इंडियन म्युटिनिटी शशीभूषण चौधरी 2. हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनिटी. हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनिटी साठी पण थोडंसं इथं कन्फ्युजन झालं. बरोबर आहे. T.R. होल्म्स. द स्टोरी ऑफ इंडियन म्युटिनिटी शशीभूषण चौधरी. द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनिटी सर सय्यद अहमद खान. आणि द सिपॉय म्युटिनिटी अँड रिव्होल्ट ऑफ 1857 या लोकांनी या पुस्तकाला लिहिलेलं आहे. आणि त्यापैकी आपल्याला हे ऑप्शन शोधत जायचं आहे. तर इथं ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक 2. हे तुमचं चूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढील विधाने वाचून सत्य विधान किंवा विधाने ओळखा. पेशवा बाजीराव दुसरा पुण्यातून पळून गेल्यावर शनिवार वाड्यावर रघुनाथरावने इंग्रजांचा युनियन जॅक फडकावला. 7 चुकी. पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकावला होता त्या व्यक्तीचं नाव आहे बाळाजी नातू. या बाळाजी नातूने युनियन जॅक ब्रिटिशांचा झेंडा फडकावला आणि त्यावेळी इंग्रज सेनापती होता जॉन मॉल्कम. जॉन मॉल्कम यांच्या उपस्थितीमध्ये बाळाजी नातू यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकावला किंवा इंग्रज मराठे तिसरे युद्ध झालं. आणि 1818 सालानंतर या युद्धाच्या समाप्तीनंतर पेशव्यांशी गद्दारी करून इंग्रजाशी एकनिष्ठ राहिलेला व्यक्ती बाळाजी नातू यांनी ब्रिटिश सेनापती जॉन मॉल्कम यांच्या उपस्थितीत पुण्याच्या शनिवार वाड्यावरील इंग्रजांचा पेशव्यांचा ध्वज उतरावून तिथं इंग्रजांचा युनियन जॅक फडकावला. प्रश्न आहे सत्य विधान ओळखा. हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बडोद्याच्या गायकवाडांचे वकील दौलतराव शिंदेचा पुण्यात खून झाला नाही. बडोद्याच्या गायकवाडांच्या वकिलाचं नाव होतं गंगाधर शास्त्री. या गंगाधर शास्त्रींचा पुण्यामध्ये खून झालेला होता. त्यावेळी दौलतराव शिंदेचा संबंध नव्हता. हे पण विधान चुकीचं. त्यानंतर इंग्रज मराठे पहिले युद्ध सालबाईच्या तहाने मिटले. अगदी बरोबर. 1775 ते 1782 या दरम्यानच्या काळामध्ये इंग्रज मराठे पहिल्या युद्धाला सुरुवात झाली आणि हे पहिले युद्ध मिटलं कधी? सालबाईच्या तहाने हे युद्ध मिटलं. हे विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर वसईच्या तहाने मराठी साम्राज्यशाहीचा अस्त झाला. अगदी बरोबर. 31 डिसेंबर 1802 ला इंग्रजांसोबत मराठ्यांनी वसईचा तह केला. विशेषतः कोण? पेशवा बाजीराव दुसरा अर्थात राव बाजी यांनी यशवंतराव होळकर यांच्यापासून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी 31 डिसेंबर 1802 ला इंग्रजांच्या पायावर मराठी साम्राज्यशाही घालून दिली आणि 31 डिसेंबर 1802 च्या वसईच्या तहाने तमाम महाराष्ट्रातील मराठी साम्राज्यशाहीचा अस्त झाला. हे पण विधान अगदी बरोबर आहे. म्हणजेच क आणि ड हे विधान बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असेल. मित्रांनो, अशाच अनेक प्रश्नांची सिरीज घेऊन आम्ही तुमच्या सोबत येतोय. दररोज आपण लाईव्ह लेक्चरला येतोय. इतिहास या विषयासाठी कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अपेक्षित असलेले संभाव्य प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न ज्यामधून आपला मार्कच जाऊ शकणार नाही, यासाठी मराठवाड्यामध्ये नांदेड या शहरामध्ये
तुमच्यासाठी खास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. तो म्हणजे प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमीने तुम्हाला हा प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. मित्रांनो, यानंतर आम्ही याच राठोड एमपीएससी अकॅडमी तर्फे आणखी एक बॅच तुम्हाला सुरू करण्यात येत आहे आणि ही बॅच फक्त सरळ सेवा भरतीची बॅच आहे. या बॅचला अगदी बेसिक पासून फाउंडेशन बॅच सुरुवात करण्यात आलेली आहे. बेसिक टू ऍडव्हान्स. ज्याला आत्ता सरळ सेवा भरती करायचं आहे, 1 वर्ष तुमच्याकडे वेळ असेल मित्रांनो, 1 वर्ष या बॅचचा कालावधी आहे. 1 वर्ष आणि फीस केवळ 29,000 काय ऑनलाईन साठी 2,999 रुपये फीस तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. हे ऑनलाईन बॅच आहे. 1 वर्षासाठी तुमची बॅच 2,999 मध्ये तुम्हाला ही बॅच देण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला सगळेच विषय बेसिक टू ऍडव्हान्स, इतिहास, भूगोल, समाज सुधारक, राज्यघटना, पंचायत राज, त्याचबरोबर विज्ञान आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, हा सगळाच प्लॅटफॉर्म तुम्हाला केवळ 2,999 मध्ये प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमी यांचा पत्ता आहे भेटिया कॉर्नर, विसावा नगर, नांदेड. मग चला, 12वीच्या नंतर काय, तर त्या प्रश्नाचं उत्तर राठोड एमपीएससी अकॅडमी तुमच्या समोर घेऊन येते. घाबरू नका. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, तुम्ही कोणत्याही माध्यमातून कोणत्याही प्रॅक्टिकलमधून 12वी उत्तीर्ण झालेला असाल आणि उद्याचं भविष्य तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो, ग्रॅज्युएशन एकीकडे कंप्लीट करत असताना ग्रॅज्युएशन सोबतच इकडे तुम्हाला अधिकारी होण्याचं एक प्रबळ स्वप्न, तुमच्या स्वप्नाला पंख लावणं आणि तेही विश्वासाचं पंख लावण्याचं काम इथं कोण करत असेल तर मराठवाडा प्लेस मध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये, या पूर्ण मराठवाड्यामध्ये नांदेड या शहरामध्ये खास तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेले प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमी. तर चला मग लागलीच आपण या बॅचला जॉईन करूयात आणि यासाठी तुम्हाला राठोड एमपीएससी अकॅडमीचा ऍप आहे, इथं लिंक दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, यानंतर आमच्या अनेक आगामी बॅच आहेत. लागलीच आम्ही शिक्षक भरती पूर्व परीक्षेसाठी टीईटी आणि टेटच्याही आम्ही ऑनलाईन बॅचेस घेत आहोत. या अगोदर आम्ही या बॅचेस घेतलेल्या होत्या आणि राठोड एमपीएससी अकॅडमीला टीईटीच्या विद्यार्थ्यांनी दिलेला भरभरून प्रतिसाद. मित्रांनो, तुमचा प्रतिसाद हा आमच्यासाठी शुभेच्छा आहेत, आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा लागलीच 2 दिवसामध्ये आम्ही खास गुरुजी वर्गांसाठी महागुरु टीईटी बॅच आम्ही सुरुवात करत आहोत आणि याचा लाभ आपण पण घ्या, पण आपल्या मित्रांना पण द्या. मित्रांनो, अभ्यास तुमचा, यश तुमचं, लक्षात घ्या, मार्गदर्शन अचूक तुमचं. यासाठी लवकरच जॉईन करा राठोड एमपीएससी अकॅडमी. पत्ता सांगतोय, जर ऑफलाईन साठी येणार असाल तर परत पत्ता सांगतोय, आयटीआय कॉर्नर, विसावा नगर, नांदेड. चला मित्रांनो, तुमच्या या सगळ्यांसोबत, या तुमच्या सगळ्या शुभेच्छांसोबत मी तुमची रजा घेतोय. मी प्राध्यापक गोविंद जाधव, राठोड एमपीएससी अकॅडमी, नांदेड. मग लवकरच आपण जॉईन होऊ, भेटूया उद्या याच वेळेमध्ये. धन्यवाद मित्रांनो.